गुड मिनिट. मॉर्निंग. सर अनम्यूट करा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. चला तर आता एकच मिनिट आपलं शेटे सर हा, डबल डिव्हाइस वर असेल तर सिंगल डिव्हाइस वर या, कारण 500 फुल्ल झालेले आहेत आणि खूप लोक वेटिंग मध्ये आहेत. त्यामुळं डबल डिव्हाइस वर आला असेल तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सिंगल डिव्हाइस वर आहे. कंटिन्युएशन. yes. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपली बघा व्याख्यानमाला चालू आहे. 15 ऑगस्ट आहे ना, स्वातंत्र्य दिनानिमित्त ही व्याख्यानमाला चालू आहे. आजचा माझा टॉपिक आहे मधुमेह. उद्या आहे आपल्याला थायरॉइडचा विषय ऐकायचा आहे. पद्मजा पाटीलच मांडणार आहेत. तर बघा डायबिटीज आहे की नाही, ही गोड साखरेची कडू कहाणी आहे. गोड साखरेची कडू कहाणी आहे की नाही. कडू गोड गोड साखर गोड असते की नाही, आणि मग त्याची कडू कहाणी म्हणजे डायबिटीस. लक्षात आलं. आता मॅडमने पण सांगितलं बघा, भारत ही डायबिटीसचे काय झाले, राजधानी झाले. नको तिथं आम्ही एक नंबर, नको त्या ठिकाणी एक नंबर. लक्षात आलं. तर हा सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे. फक्त भारताचाच प्रॉब्लेम आहे असं नाही आहे, तर जगाचा प्रॉब्लेम आहे. आता मी तुम्हाला पक्की गॅरंटी देतो, पक्की गॅरंटी. आता तुम्ही एक्सपिरियन्स ऐकला, लोकांचे एक्सपिरियन्स ऐकला, यांची ट्रीटमेंट चालू होती सगळ्यांची. औषधं का बंद होत नव्हती? HbA1c का कमी होत नव्हतं? औषध आहे बघा. परत गरज आहे की नाही, तिथं औषध आपल्याला घ्यावं लागतं. तिथं काही दुमत असायचं कारण नाही आहे. पण किती लोकांचे इन्शुलिन आणि गोळ्या आणि औषधं की डायबिटीस मुक्त व्हायला लागलेत औषधानं. लक्षात आलं. तर ते होत नाही का, तर रूट कॉजवर काम नाहीये. डायबिटीस सगळ्यात पहिलं माझं विधान, डायबिटीस हा रोगच नाहीये. रक्तदाब, बीपी हा रोगच नाहीये. लक्षात आलं. ही लक्षणं असतात आणि ट्रीटमेंट जी असते की नाही, ती रोगावर नसते, लक्षणावर असते. काय असते, रक्तातली साखर वाढणं धोकादायक आहे. तुमचा रक्तदाब वाढणं धोकादायक आहे, बरोबर आहे. तर ते वाढलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार म्हणजे होणार. पण ते वाढू नये म्हणून ते वाढलेलं काय तुम्हाला कमी करणं, एवढाच त्याचा रोल असतो. तुम्हाला कुणीही भ्रमात राहू नका. पॅथी कुठली का असेना, की मी कोणतं आयुर्वेद, होमिओपॅथिक काहीतरी औषध घेतो आणि माझा रक्तदाब किंवा तुमचं शुगर असू दे, डायबिटीज असू दे, त्यातनं पूर्णपणे मी बाहेर पडलो, असं कधीच होऊ शकत नाही. कारण का त्याच्या रूट कॉजवर काही काम चालू असत नाही. फक्त ते वाढलेलं धोकादायक असतं. ते आकडे मॅनेज करतं. फक्त आकडे मॅनेज करतं. बीपी तुमचा 120-80च्या खाली, शुगर तुमची 140च्या खाली जेवल्यानंतर, उपाशी पोटी 100. बरं ते घेऊन तर तुमचे आहेत का बघा, आकडे बोलतात का बघा. डायबिटीज वाले बघा प्रामाणिकपणानं, तुमचे आकडे, तुमचे गोळ्या, इंजेक्शन, इन्शुलिन एवढं चालू असतं आणि ते रेंजमध्ये असतं का? ते सुद्धा नसतं. लक्षात आलं. आणि ह्याचं एकमेव कारण ही लक्षणावरती ट्रीटमेंट चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मी आज तुम्हाला पॉइंट सांगतो. कुठलंही मी आता सांगालोय की नाही, नम्रपणे सांगतो. ही 5 कारणं आहेत, 5 कारणं, आणि त्याला कुठलंच औषध लागू पडत नाही. आणि ह्याच्यावर आपण जर काम करणार नसलो, तर तुमचं डायबिटीज कसा बरा होणार? कसं त्यातनं तुम्ही बाहेर पडणार? आणि ती 5 कारणं का? रक्तातली साखर तुमची वाढते. डायबिटीज मुक्त होणं अतिशय सोपं, अतिशय सोपं. लक्षात आलं. वजन कमी करणं अतिशय सोपं. औषध मुक्त होणं अतिशय सोपं. एक कलमी कार्यक्रम. रक्तातली साखर वाढू द्यायची नाही. रक्तातली साखर वाढू द्यायची नाही. आपल्या रक्तात साखर असते किती? एक तुमच्या लिटरला 1 ग्रॅम. आपल्या शरीरामध्ये रक्त असते 5 ते 6 लिटर. मग तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये साखरेची गरज किती आहे? 1 लिटरला 1 ग्रॅम. बास झाले तेवढे. 1 लिटर. 2 लिटरला 2 ग्रॅम. मग 5 ते 6 लिटर रक्त आपलं असतं. मग तुम्हाला साखर लागते किती? 5 ते 6 ग्रॅम. बास झाली. 5 ते 6 ग्रॅम तुमच्या रक्तात, तेवढं शरीर तुमचं व्यवस्थित काम करतं. आणि आपली ही रक्तातली साखरच वाढवत असतो. तुमचं कितीही एज्युकेशन असू दे, कितीही तुम्ही शिकलेले असा, लोकांना माहिती नाही आहे. काय खायचं माहित नाही, किती खायचं माहित नाही, केव्हा खायचं माहित नाही. हेच शेताईशी फॅमिली तुम्हाला गाईड करते. आमच्या गाईडन्स खाली जर तुम्ही काम केला, इथे नवीन लोक असतील, आज बरेच कनेक्ट झाले असतील, पक्की गॅरंटी देतो. तुम्ही ज्यांनी तुम्हाला लिंक दिल्या की नाही, त्यांच्याशी नंतर फक्त संपर्क करा. डायबिटीस मुक्त झाला नाही तर मला विचारा. लक्षात आलं. फक्त अंडरलाईन काय, शतायुषी फॅमिलीच्या गाईडन्स खाली तुम्हाला काम करावं लागेल. आम्ही जसं सांगतो तसं गाईडन्स खाली काम करा. शंका एक नाही, लाख शंका विचारा. शंका निरसन झालं, मग तुम्ही तुमचं डोकं कोणी चालवायचं नाही. शतायुषी फॅमिली इज रेडी टू गाईड यू. आमच्याकडे सुद्धा डॉक्टर लोक आहेत. लक्षात आलं. आणि गोळ्या बंद. आता तुम्ही एवढ्या लोकांचे एक्सपिरियन्स ऐकला, त्यांची औषधं गोळ्या कुणी बंद केले? त्यांच्या डॉक्टरनी बंद केले. मग आधी का बंद होत नव्हते? रूट कॉजवर काम नव्हतं. लक्षात आलं. आणि मी रूट कॉज काय वगैरे तुम्हाला ते सांगणार आहे. 5 गोष्टी ज्या आहेत की नाही, त्याच्यात कुठलंही औषध लागू पडत नाही. आणि ह्याच्यावर जर तुम्ही काम करणार नसालच, तर कधीही तुम्ही डायबिटीज मुक्त होणार नाही. तर त्यातलं पहिलं कारण काय माहितीये काय? इटिंग फ्रिक्वेंटली. तुमचं खाणं सारखं असतंय. नाश्ता करता, जेवता आणि काय खाता, चहा पिता, दिलं की खाता, कधी नाहीच म्हणत नाही. तुमची खाण्याची वारंवारता जर जादा असेल, तर तुम्हाला त्याचं हे बघा. तर तिथं तुमचं बघा,
आपण सकाळी नाश्ता करतो, मग आणि कुठे गेलो तर चहा पितो, कुठं कोण प्रसाद दिला तर खातो, मग दुपारचं जेवण, मग संध्याकाळी आणि परत चिरमुरे, भडंग, फरसाणा, मग आणि कुठे गेलो काहीतरी असतंच. मग रात्रीचं जेवण, मग परत आणि रात्री आईस्क्रीम खाणं. ही जी ईटिंग फ्रिक्वेन्सी ही जेवढी तुमची ज्यादा, तुमचं साखर वाढणार आहे. लक्षात आलं? टू मच शुगर, सिंपल कार्बोहायड्रेट तुम्ही प्रचंड आपण दिवसभरात खातो की नाही, सिंपल कार्बोहायड्रेट, प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट, सिंपल जे पिठापासून बनलेलं असतं, सिंपल कार्बोहायड्रेट. भाजी, भाकरी, अमुक-तमुक काय खाता तुम्ही, कार्बोहायड्रेटच खात असता. आणि मग हे लोकांना सांगतो की नाही काय, किती, केव्हा खायचं माहिती नाही आहे. तर जेवढं तुमचं सिंपल कार्बोहायड्रेट, त्यानं तुमच्या रक्तातली साखर वाढणार आहे. तुम्ही नुसतं गोड खाल्ल्यामुळे रक्तातली साखर वाढते असं नाही आहे. गोड खाल्ल्यामुळे वाढतेच, पण तुमच्या सिंपल कार्बोहायड्रेटमुळं. लक्षात आलं काय? तुम्हाला सांगतो साखरेपेक्षा ब्रेडनं तुमची साखर जास्त वाढते. साखर खातो की नाही त्याच्यापेक्षा साखर तुमचे ब्रेड ब्रेड खाता की नाही त्यानं जास्त वाढते. तर ते दुसरं कारण आहे. फ्रुक्टोज एक साखरेचा प्रकार आहे. एक गोड ते जास्त असतं. तर त्यानं तुमचं लिव्हर डॅमेज होतं. फ्रुक्टोज साखर ही फक्त लिव्हर वापरू शकते, बाकी कुठल्याही पेशी वापरू शकत नाही. तर ते एक कारण आहे. लिव्हर डॅमेज होतं, त्यामुळे लिव्हर थ्रू तुमचा डायबिटीज तिकडं होतं. अल्कोहोल इंटेक, आता सगळेच काय दारू पितात असं नाही आहे. इथं अल्कोहोल इंटेकमुळे तुमचं लिव्हर डॅमेज होतं आणि जेवढं तुमचं लिव्हर डॅमेज, तेवढं तुमचं डायबिटीज तुम्हाला त्या ठिकाणी होणार. लक्षात आलं? आणि प्रोसेस्ड फूड इंटेक करणं, प्रक्रिया केलेले पदार्थ, जेवढं अन्नावर प्रक्रिया करता, पॅकेज फूड, पॅकेजमध्ये जे मिळतं की नाही तर ते फूड, आणि ह्याच्यामुळे काय होतं, ही 5 कारणं आहेत. आणि ह्या कारणावर जर तुम्ही काम करणार नसला, तर कुठल्याही पॅथीचं औषध तुम्हाला ते डायबिटीजमधनं मुक्त बाहेर करू शकत नाही. आणि मग आमच्या गाईडन्सखाली आम्ही तुम्हाला हे सगळं गाईड करतो. या 5 ह्याच्यावर काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं. लक्षात आलं? तर आता रूट कॉज काय आहे? आता ही डायबिटीजची लक्षणं वगैरे मी तुम्हाला ते सांगतो. ती आता एव्हरेज लोकांना माहिती असते. भयानकता पण मी तुम्हाला सांगणार आहे. काही औषधांचे दुष्परिणाम पण सांगणार आहे. लक्षात आलं? म्हणजे याची, म्हणजे मी तर असं म्हणतो, कुणाला काय कुठला रोग होऊ नये, डायबिटीज एवढा होऊ नये बघा. लक्षात आलं? कारण का सगळ्या बाकीचं तुम्हाला, सगळे लोकं बघा, सगळे तुम्ही डायबिटीजच्या लोकांचे कॉम्प्लिकेशन्स किती असतात. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सरकार किती डायबिटीजच्या लोकांची काळजी घ्यायला सांगत होतं. लक्षात आलं? तर मल्टिपल चॅलेंज वाढत जातात डायबिटीजमुळं, वाढलेल्या साखरेमुळं. द सीड ऑफ डायबिटीज काय आहे? रूट कॉज काय आहे? रूट कॉज इन्शुलिन रेझिस्टन्स इज द रूट कॉज. बास त्याच्यावर काम करा. तुम्हाला हे पीसीओडी, पीसीओएस प्रॉब्लेम, लेडीजला पाळीच्या तक्रारी असतात की नाही, इन्शुलिन रेझिस्टन्स, हे तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम असतो, इन्शुलिन रेझिस्टन्स, हे सगळे मोठे-मोठे रोग आहेत की नाही. आता एक मला प्रश्न आहे सगळ्या लोकांना, डायबिटीजच्या लोकांना किंवा हार्टवाल्या लोकांना सुद्धा बघा, तुम्हाला कधी इन्शुलिन चेक करायला सांगितलंय का हो? इन्शुलिन चेक करायला सांगितलंय? तुम्ही बुट्टी वेळा 100 वेळा साखरच चेक करता. मग ती 3 महिन्याची करता, उपाशीपोटी करता, जेवल्यानंतर करता आणि ते साखरच तुम्ही काय करत बसता? चेक करत बसता. मग साखर वाढणं धोकादायक असतं, ती साखर औषध कमी करत असतं. पण ते त्याचं रूट कॉज काय? इन्शुलिन रेझिस्टन्स. तुमच्याकडे आपण आता इथे डायबिटीजबद्दल बोलतोय ना, हे फक्त डायबिटीज प्रकार 2. इथे डायबिटीज प्रकार 1 चा काही संबंध नाही. तिथं आपण आता त्याच्याबाबत इथं कोणतेही काही इथं आम्ही सांगितलं जाणार नाही. तो प्रकार वेगळा आहे. तिथं इन्शुलिन डिपेंडंट असतात. तुम्हाला इन्शुलिन शिवाय तुम्ही जगू शकत नाही. तर तो भाग वेगळा. इथं आता आपण जे बोलावलेलं डायबिटीज प्रकार 2. आता डायबिटीज जो होतो, तर इथे ट्रीटमेंट जी आहे की नाही औषधं, तर ती औषधं काय करतात, तुम्हाला इन्शुलिनचं रिक्वायरमेंट वाढवतात. लक्षात आलं? किती इन्शुलिनचा वापर करून तुम्ही रक्तातली साखर कमी करता. काही तुम्ही कौतुक करू नका, लक्षात घ्या. डायबिटीजची लोकं मी जरा ॲक्शन करूनच दाखवतो. "सर माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे. सर माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे." अरे काय कंट्रोलमध्ये आहे? लक्षात आलं? कंट्रोलमध्ये म्हणजे काय? हे एव्हरेज असतं. कंट्रोल-बिंट्रोल काय भानगड नसते. हे एव्हरेज असतं. आणि किती इन्शुलिनचा वापर करता? मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगतो सोपं करून. एक वाटीभर इन्शुलिनमध्ये तुमचं जे काम व्हायला पाहिजे, असं प्रत्यक्षात नाही आहे. मी सोपं करून सांगतो तुम्हाला. वाटीभर इन्शुलिनमध्ये तुमचं कामच व्हायला पाहिजे. पण हे तुम्हाला साखर कमी करण्यासाठी 1 लिटर, 2 लिटर, 1 बकेट, 2 बकेट, बकेट एवढं प्रमाणात सांगतो. म्हणजे वरनं इन्शुलिन टोचतात की नाही, तर ते तुम्हाला बकेटभर 2-2 बकेट, 3-3 बकेट इन्शुलिन, एका वाटीभर इन्शुलिनमध्ये तुमचं काम व्हायला पाहिजे. मग तुम्हाला जी औषधं दिली जातात, तर त्या औषधांचा वेगळ्या-वेगळ्या प्रकारचा रोल असतो. तर ते इन्शुलिनचं प्रमाण वाढवलं जातं. लक्षात आलं? आणि रक्तातली साखर कमी करणं. इथं रक्तातली साखर कशामुळं वाढते, हे तुम्हाला नुसतं गोड असं खायचं बंद करा. बिनसाखरेचा चहा प्या. त्याचा अर्थ गोड खावा असं नाही आहे. तुम्ही गोड खायचं पूर्ण बंद करा, पूर्ण बंद करा. डायबिटीजमधनं मुक्त होऊन दाखवा. नाही होत.
लक्षात आलं? इथं काय कौतुक करायचं नाही, बिन साखरेचा चहा पितो वगैरे. तर पूर्ण गोड बंद केल्यानंतर सुद्धा जरा सुद्धा खाऊ नका गोड. डायबिटीजमधनं मुक्त होता काय बघा. दिवसभरात आपण प्रचंड प्रमाणात सिंपल कार्बोहायड्रेट खात असतो. लक्षात आलं? आणि मग लोकांना काय वाटतं गोड खाल्ल्यामुळं, मग तिखट खातो आम्ही फरसाणा, चिवडा, ते तिखट असतंय. टेस्ट मॅटर करत नाही. लक्षात आलं? कोणती टेस्ट तिखट खाल्ल्यानंतर साखर वाढत नाही असं नसतं. फरसाणा तिखट असतो की नाही, भडंग तिखट असते की नाही, चिरमुऱ्याची भडंग, पोहे वगैरे काय गोड असतात काय, उपीट गोड असतंय काय? नाही की नाही? मग ते सुद्धा चव वेगळी असते की नाही? तर तिथं चव मॅटर करत नाही. तर इथं आपल्याला कार्बोहायड्रेट, रक्तात वाढणारी साखर, तर ते रूट कॉज आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की नाही, हे बघा 2 गोष्टी आहेत. प्रॉपर नॉलेज आणि ते इम्प्लिमेंट करायचं. नॉलेज घ्यायचं, माहिती घ्यायची, इन्फॉर्मेशन घ्यायची आणि ते प्रत्यक्षात आचरणात आणायची. आणि हे हे एक. आणि दुसरा डिसिप्लिन. हे डिसिप्लिन तुम्ही एका ह्याच्यामध्ये जर ॲक्शन केला की नाही, तर डायबिटीज मुक्त होणं काही तिथं सोपं नाहीये लक्षात. काही अवघड नाहीये. 101% तुम्ही आता एक्सपिरियन्स लोकांचे ऐकला. तर इन्स्युलिन रेझिस्टन्स हे रूट कॉज आहे की नाही, तर इन्स्युलिन शिवाय की नाही रक्तात साखर वाढलेली. ती इन्स्युलिनचा काय रोल असतो? इन्स्युलिन एक हार्मोन आहे. तर ते रक्तात तुमच्या साखर आत जायला लागते. लक्षात आलं? तिथं ऊर्जा तयार होते. ऑक्सिजन प्लस ग्लुकोज, एटीपी ऊर्जा तुमच्या पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. तिथं ऊर्जा तयार होते. मग ती रक्तात साखर जाण्यासाठी इन्स्युलिन येतं. इन्स्युलिन हे काय आहे? कुलूप किल्ली आहे. ते दरवाजा उघडतं कशाचा? तुमच्या पेशीचा आणि मग साखर आत जात असते. लक्षात आलं? आणि मग काय होतं, की तुमच्या रक्तात येणारी साखर वाढत असते. मग मेंदू काय म्हणतो? मला तुम्ही काय सांगू नका. मला रक्तात साखर नको आहे. आता बघा तुम्हाला डायबिटीज असतो की नाही, तर ही डायबिटीज म्हणजे काय? तुमच्या रक्तातली साखर अशी काय उचलून बाहेर कुठे टाकली जाते? कुठेही टाकली जात नाही. ती फक्त काय होते? तुमची रक्तात मला नको आहे. मेंदू काय म्हणतो? रक्तात नको आहे. तुला काय करायचं ते कर जा. मग ते रक्तातलं उचलतंय, लिव्हरमध्ये टाकते. रक्तातनं उचलतंय, तुमच्या मसल्समध्ये टाकतंय. लक्षात आलं? अजून साखरेचा कोटा तुमचा यायला लागलाय. ट्रक भरून साखर यायला लागली पोत्यानं. मग काय करते? आता काय करू? आता तुमचं लिव्हर पण फुल झालं. लिव्हर तुमचं ग्लायकोजनच्या रूपानं 100 ग्रॅम तुमचं काय साठवत असतं? साखर साठवतं लिव्हर. ग्लायकोजनच्या फॉर्मॅटमध्ये 100 ग्रॅम आणि मसल्समध्ये तुमच्या आपल्या शरीरामध्ये सगळीकडे मसल्स आहेत. तर त्या मसल्समध्ये 400 ते 500 ग्रॅम 400 ते 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो साखर तुमच्या मसल्समध्ये साठवायची व्यवस्था आहे. लक्षात आलं? मग अजून तुमची साखर येत असते आणि मग काय होतं मेंदू काय म्हणतो? तुमचं लिव्हर पण फुल झालं, तुमचे मसल्स पण फुल झाले. मग आता काय करू? चरबीच्या पेशी वजनं वाढतात की नाही? ही वजनं कोणाकोणाची वाढलीत बघा. व्हिसरल फॅट किती आहे बघा. त्वचेखाली चरबी किती आहे बघा. बॉडी फॅट पर्सेंटेज किती आहे बघा. सगळ्यांनी आपापलं बघा पॅरामीटर्स 8 पॅरामीटर्स. वाढलेली चरबी. मग मेंदू काय म्हणतोय, आम्हाला काय सांगू नका, आम्हाला रक्तात साखर नको आहे. आणि मग ते काय करते तुमच्या पेशी असतात चरबीच्या, तर तिथं ते ढकललं जातं आणि मग तुमचं वजन वाढतं. मग तुम्ही गलेलट्ट होता. मग गरोदर बाईसारखं पोट दिसतं. मग इकडं-तिकडं वजन. वजन वाढलेलं कळत नाही. अंघोळ करताना कळतंय, कपडे घालताना कळतंय. प्रत्येक माणसाला कळत असतंय. पण आपल्याला आपलं शरीर फुकट मिळालंय. फुकटचं काय असते की त्याची किंमत नसते. तर हे तुम्हाला मी बेसिक तुम्हाला सांगितलं इन्स्युलिन रेझिस्टन्स हे रूट कॉज असते. ती 5 कारणं सांगितली. तर आपल्याला हे एवढं जे आहे की नाही, तर हे सगळं डायटशी रिलेटेड आहे. सगळा आहाराशी रिलेटेड आहे. जे काय खाता, किती खाता, केव्हा खाता आणि तिथं जरा गाईडन्स खाली तुम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली काम केलं की नाही, रक्तात साखर का वाढते? डायबिटीज मुक्त होणं मी सोपं आहे काय म्हणतो, रक्तात साखर का वाढते? तर त्याच्यावर काम करा ना. आणि रक्तात जरी साखर वाढली, तरी ती औषधाशिवाय कशी कमी करायची? त्याला प्रोसेस आहे. त्याला योगातल्या काही एक्सरसाइज आहे, काही व्यायाम आहेत, काही योगातल्या प्रक्रिया आहेत. तर त्या अंडर गाईडन्स अंडर गाईडन्स जर तुम्ही केला, तुम्ही काही जरी खाल्लाय बघा, कडू कारलं जरी खाल्ला, तरी ते साखरेत रूपांतर होणार आहे. काहीही खा, साखरेत रूपांतर होतंय. मग लोकांना कळत नाही. तेच तर माहीत नाही म्हणून सांगतो काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं. तर शतायुषी फॅमिलीच्या गाईडन्स खाली जर तुम्ही काम केला, पहिल्यांदा म्हणूनच आज तुम्हाला पद्मजा पटेल हुशार आहेत. आज सगळ्या लोकांचे डायबिटीजच्या लोकांचे एक्सपिरियन्स घेतले बघा. तर ते लोकांचे एक्सपिरियन्स कसे आले? औषधातनं त्यांनी का बरे होत नव्हते? तर आता इथं बघा तुम्हाला ह्या डायबिटीजची इतकी भयानकता आहे. आता भयानकता माहिती नाही काय हो? डायबिटीजमुळे काय होत असते आपल्या सगळ्या डोळ्यावरती बघा आणि किडनीवरती. डोळ्याच्या आणि तुमच्या किडनीच्या ज्या ब्लड वेसल्स असतात, तर त्या ब्लड कॅपिलरीज त्या अगदी केसासारख्या असतात. केसासारख्या आणि त्या डॅमेज होतात वाढलेल्या साखरेमुळं. तुम्ही जेवढीही मेडिसिन्स घेता की नाही? गरज आहे बघा, गरज आहे तिथं औषधं घ्यावी लागतात. तिथं काही दुमत असायचं कारण नाही आहे. मग तुम्ही जेवढीही ॲलोपॅथिक औषधं घेता, इंग्रजी औषधं घेता, तर त्याच्यामुळे तुम्ही रक्त पातळ होण्यासाठी, डायबिटीजसाठी, बीपीसाठी किंवा हार्टसाठी
कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी. कशासाठी पण इंग्रजी औषध घ्या. तर त्याचा साइड इफेक्ट तुमच्या लिव्हरवर आणि किडनीवर प्रचंड होत असतो. प्रचंड, प्रचंड प्रमाणात लिव्हरनं आणि किडनीला. आणि मग काय होतं त्या लिव्हरचं फंक्शन कमी होतं, किडनीचं फंक्शन कमी होतं. लक्षात आलं? तर हे इन्शुलिन जे असतं की नाही, तर इन्शुलिन रेझिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं. तर त्या इन्शुलिन हे चरबी कलेक्ट करणारा हार्मोन आहे. तुमचं आता रक्तदाब, रक्तदाब तुम्हाला काय सांगतात? तुम्ही मीठ कमी खावा, मीठ कमी खावा. बरोबर आहे, मीठ कमी खावा. तुमचं मीठ जरी खायचं बंद केला, बंद करा. बीपी मुक्त होता काय बघा. पूर्ण कशातनं पण मीठ खायचं बंद करा. तुम्हाला ह्याचा अर्थ मीठ खा असं पण नाही. पण तुम्ही का बीपी मधनं मुक्त होऊ शकत नाही? त्याचं कारण सुद्धा इन्शुलिन आहे. मिठापेक्षा कितीतरी पटीनं इन्शुलिन हे चुंबक कसं लोखंड पकडतं की नाही, तर तसं हे इन्शुलिन हे पाणी पकडत असतं. इन्शुलिन काय करतं? पाणी पकडतं आणि आपल्या शरीरामध्ये 70-75% पाणी आहे. लक्षात आलं? मग ते पाणी पकडणार का नाही? कोण पकडणार? मिठापेक्षा इन्शुलिन जास्त पाणी पकडतं. तुमचा रक्तदाब कमी होणार नाही. रूट कॉज काय? रक्तात वाढलेलं इन्शुलिन. तुम्ही रक्तात वाढलेली साखर. साखर वाढले की इन्शुलिनचं प्रमाण वाढतं. कारण का रक्तात मला नको असते, ते ढकलायचं असतं बाहेर आणि म्हणून मग सोपं काय काम करायचं? आता बीपीच्या लोकांना आता तुम्हाला डायबिटीज नाही आहे. तुम्हाला साखर खाऊ नका सांगतात काय बघा? हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला शुगर नाही आहे, डायबिटीज नाही आहे, ब्लड प्रेशरचा त्रास असतो. तुम्हाला काही डायबिटीजचं काही नाही आहे. पण तुम्हाला गोड खाऊ नका सांगतात काय बघा? गोड खाऊ नका, सिंपल कार्बोहायड्रेट कमी करा. रूट कॉजवर कामच नाही आहे. तर रक्तात साखर कशामुळे वाढते की नाही? तर त्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर तिकडे इन्शुलिन थ्रू तर ही सगळी प्रोसेस, ती सगळी चेन असते. आणि मग काय होतं की आपल्याला इथं रोगाच्या मुळावर काम तुम्ही बघा मी परत सांगावलं हे लोकांना रिझल्ट जे आले की नाही, तर ते का आले? अंडर गाईडन्स ऑफ शतायुषी फॅमिलीच्या गाईडन्स खाली काम केलं. लक्षात आलं? तर तुम्हाला याचे तुम्हाला एवढी भयानकता आहे तुम्हाला सांगतो, हे तुमच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. होत नाहीत की नाही डायबिटीजच्या लोकांच्या बघा, तुमच्या टिंगलिंग वगैरे होतं बघा. तुम्हाला मुंग्या वगैरे येतात किंवा काय होतात. पायाकडचं मग अंगठा काढला, मग बोटं काढली, मग पाय गुडघ्यातनं काढला, घोट्यातनं काढला. ते डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात की नाही किंवा काय गँग्रीन होतं गँग्रीन. गँग्रीन म्हणजे कुजणे. लक्षात आलं का? कुजतो मग डॉक्टरांना ते काढावं लागतं नाहीतर ते वर सरकत जातं. हे डायबिटीज आहे. डायबिटीजची भयानकता मी तुम्हाला सांगतो. डायबिटीज प्रकार 3 म्हणतात त्याला. अल्झायमर, साठी बुद्धी नाटी. कुणाला पाहिजे साठी बुद्धी नाटी? पाहिजेल वय वाढेल तसं. डायबिटीजच्या लोकांना अल्झायमर होणारच असतो. हां, तुम्ही किती बाकी काय पथ्य पाळता, तेवढं ते एक्सटेंड होतं. लक्षात आलं? घाबरायचं बिलकुल कारण नाहीये. आमच्या ग्रुपमध्ये या आणि रिव्हर्स गिअर टाका. नाही डायबिटीज मुक्त झालं तर विचारा. लक्षात आलं? तर डायबिटीजच्या लोकांना तुम्ही जर काळजी घेतला नाही, त्याच्यावर काम केलं नाही, तर तुम्हाला ते ताट वाढून ठेवलंय अल्झायमर. अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश. लक्षात राहत नाही. कुठं काय काही कळत नाही. लक्षात आलं? तर ते तुम्हाला होणारच असतं. तर हे तिथं सुद्धा त्याचं मग कुणाला पाहिजे आहे काय साठी बुद्धी नाटी? हे नको असतं. पण काम करायची पण तयारी नाही आणि काम करायची तयारी म्हणजे नाही काय, माझा अनुभव सांगतो योगाच्या वर्गावर. "सर सगळं सांगा, पण इकडं काय सांगू नका" म्हणतात. योगाच्या वर्गावर आम्ही आहाराची व्याख्यानं देतो ना, सुजाताताई आम्ही सगळं आहाराची व्याख्यानं मस्त देतो तिथं पण. पण काय सांगतात, "सर सगळंच करतो व तुमचं योगाभ्यास, प्राणायाम सगळं करतो. तर इकडं काय सांगू नका" म्हणतात. इकडं काय म्हणजे आहारावरती. अरे तिथंच तर रिलेटेड सगळं आहे. हे सगळं डायटशी रिलेटेड आहे. काय खायचं, किती खायचं आणि तिकडं सांगू नका कसं? आणि मग ती सांगतो तुम्हाला लोकांची मानसिकता नसते. इकडं बदल करायची खरोखर मानसिकता नसते. दारूला जसं ॲडिक्ट असतो की नाही, तंबाखूला ॲडिक्ट असतो, तसं माणसं खाण्याला ॲडिक्ट आहेत. डायबिटीजच्या माणसाला माहिती नाही, गोड खाल्ल्यावर किंवा काय खाल्ल्यावर खातात की नाही आणि यांचं काय असतं, एक गोळी जादा खायची म्हणे. इकडे जिलेबी पण खाणार, गुलाबजामुन पण खाणार आणि एक गोळी जादा खायची. काय मूर्खपणा आहे. लक्षात आलं? तर असं नसतंय लक्षात घ्या. एक जिलेबी खातो आणि गुलाबजामुन खातो आणि एक गोळी जादा घेतो. असं नसतंय. तर हे गाईडन्स खाली तुम्ही काम करा. तर हे इन्शुलिनचा रोल आहे की नाही, तर हे इन्शुलिन तुम्हाला सांगतो सोडियम कलेक्ट करतं. मीठ असतं की नाही, तर ते तिथं तुमचं वॉटर रिटेन्शन वरती त्याचा परिणाम होतो. तुमचं क्रिएटिन वाढतं की नाही क्रिएटिन, हे क्रिएटिन वाढतं बघा तुमच्या किडनी संदर्भात. त्याचा रोल इन्शुलिनचा आहे. मग तुम्हाला कुठे इन्शुलिनची लेव्हल कमी करा. जेवढं तुम्ही इन्शुलिनला खाली ठेवाल की नाही, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं आहे. एलिव्हेटेड इन्शुलिन लेव्हल तुमची वजनं सुद्धा जादा आहेत की नाही, त्याचं कारण इन्शुलिन हे चरबी कलेक्ट करणारा हार्मोन आहे. लक्षात आलं तर केवढे त्याचे साइड इफेक्ट आहेत आणि तुम्हाला हे बाकीचे पण आता साइड इफेक्ट तुम्हाला त्याची माहिती आहेत लोकांना आणि मग ह्या ह्याच्यातनं आपल्याला एव्हरेज सगळ्या डायबिटीज लोकांचं बघा आरोग्य बिघडत असतं किंवा काय कॉम्प्लिकेशन्स. तुम्हाला हार्ट रिलेटेडचा एक 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 मी प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला बघा. हे तुम्हाला तुमच्या आपल्या शरीरामध्ये की नाही
तुम्हाला हे कोलेस्ट्रॉल 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 सांगतात की नाही, कोलेस्ट्रॉल शिवाय तुम्ही जगू शकत नाही. आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण इन्शुलिन रेजिस्टन्स आहे. डायबिटीजचं रूट कॉज कारण इन्शुलिन रेजिस्टन्स आहे. बघा आता तुम्हाला डायबिटीज नाही आहे, फक्त हार्टचा प्रॉब्लेम आहे, बीपी सर म्यूट झालाय. ठीक आहे शेट्टी सर, सर तुम्ही म्यूट झालाय, म्यूट झालाय. अनम्यूट करा. कोण म्यूट केलं बघा. फास्टिंग इन्सुलिन आणि फास्टिंग ब्लड शुगर हे कॅल्क्युलेट त्याचं गणित असतं, त्याच्यावर काम करायचं असतं. तर आता तुम्हाला सांगतो, कोलेस्ट्रॉल शिवाय तुम्ही जगू शकत नाही. 70-75% कोलेस्ट्रॉल तुमचं लिव्हर तयार करते. मग निसर्गानं देवानं ते मशीन तुमच्या लिव्हरमध्ये बसवलंय कशाला? लक्षात आलं? मग कोलेस्ट्रॉल तयार करायचं रॉ मटेरियल काय? कोलेस्ट्रॉल तयार होत असतं कशामुळं? त्याचा डाएटचा रोल आहे फक्त 20%. फक्त 20% खाण्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं. 80% कोलेस्ट्रॉल तयार व्हायचं जे रॉ मटेरियल आहे, तर ते तुमच्या शरीरातल्या पेशी. आपल्या 1 वर्षाच्या मध्ये सगळ्या पेशी मरतात, नवीन तयार होत असतात. आपल्या प्रत्येक शरीरातल्या लाखो करोडो पेशी आहेत ना, तुमच्या स्किनच्या पेशी आहेत, त्याचं आयुष्य 90 दिवस आहे. तांबड्या पेशी आयुष्य तुमचं 120 दिवस आहे. हाडांच्या पेशींचं आयुष्य 90 दिवस आहे. मग ह्या पेशी मरणार असतात, नवीन तयार होणार असतात. मग ह्या मेलेल्या पेशी, तर त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल तयार, ते रॉ मटेरियल आहे. तर ते किती आहे? 80% आहे. लक्षात आलं? 20% रोल तुमचा डाएटशी रिलेटेड आहे. तर इथं कोलेस्ट्रॉलचा मी तुम्हाला डायबिटीजचा काय ते संबंध, त्यांचं काय रूट कॉजवर कामच करत नाही. कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या तुम्ही मात्र घेत राहता. त्या कोलेस्ट्रॉलचं औषध आहे की नाही, रोआस्टॅटिन, अट्रोस्टॅटिन, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स तयार करायचं काम असतं. कोण? पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स असतात. तर त्या कोलेस्ट्रॉल कमी करायच्या औषधाचा दुष्परिणाम आहे. तुमच्या बीटा सेल्सचा गळा दाबला जातो. कोण करतं? त्या औषधाचा साइड इफेक्ट. म्हणून इन्शुलिन निर्मितीचं जे कार्य चालतं तुमच्या पॅनक्रियाजमध्ये, तर तिथं त्याचं म्हणजे ते काम कमी होतं. जे नॅचरली जे इन्शुलिन तयार होत असतं. लक्षात आलं? तर इथं तुम्हाला मी सांगत होतो हे तुमच्या पेशी ज्या आहेत, तर त्या मेलेल्या पेशी रॉ मटेरियल आहे. लक्षात आलं? मग हे तुमचं लिव्हरमध्ये तिथं तयार होत असतं. मग हे लिव्हरचं फंक्शन तुमचं बिघडतं. वाढलेलं वजन, फॅटी लिव्हर. बघा ज्यांची वजनं जास्त आहेत, व्हिसरल फॅट आहे, तुमचं सगळ्यांचं फॅटी लिव्हर असतं. आणि फॅटी लिव्हर म्हणजे तुमचं लिव्हरचं काम कोलॅप्स झालेलं आहे. आणि मग तिथं तुमचं कोलेस्ट्रॉलचं किंवा काय वगैरे वाढतं की नाही, हे तुमच्या लिव्हर थ्रू वाढत असतं. लक्षात आलं? हे वाढलेली चरबी, हे तुमचं मी सांगितलं की नाही ग्लायकोजनच्या रूपानं तुमच्या चरबी साठवली जाते आणि मग तुमचं 100 ग्रॅम तुमचं लिव्हर साठवत असतं. ते फुल झालं. लक्षात आलं? मग ते रिकामं व्हायला पाहिजे. म्हणून सगळे डॉक्टर प्रामाणिकपणाने तुम्हाला सगळे डॉक्टर सल्ला देतात, वजन कमी करा, वजन कमी करा. आपण किती सिरियसली वजन कमी करालोय. या 87 फॅमिलीचे वेट लॉस मॅरेथॉन चालू आहे. या प्रोसेसमध्ये या. आता बघा सगळ्या लोकांनी त्यांची वजनं कमी झाली. आता घारगे सरांनी पण सांगितलं की नाही वजन कमी झालं किंवा काय. हे वजन वाढलेलं वजन सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे. तर इथं तुम्हाला हे मी आता सांगायचा प्रयत्न करत असतो, की तुम्हाला हे कोलेस्ट्रॉल हे तुमचं आहे की नाही, हे लिव्हर थ्रू ते वाढत असतं. आणि मग तिथं 75% 80% कोलेस्ट्रॉल तुमचं लिव्हर तयार करणार. मग कसं तुम्ही त्या हृदयविकाराच्या ह्याच्यातनं बाहेर पडणार? तर तुमचं इन्शुलिन वाढवून देऊ नका. मग इन्शुलिन का वाढतं? रक्तातली साखर वाढते. रक्तातली साखर का वाढते? सिंपल कार्बोहायड्रेट खातो. आहाराशी निगडीत आहे. 5 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. तिथं कुठलंही औषध लागू पडत नाही साखर कमी करण्यासाठी. सगळं आहाराशी रिलेटेड आहे. आणि आम्ही फक्त काय करायला लागलोय, वाढलेल्या साखरेचं मॅनेजमेंट करायलोय. रक्तात वाढणं मला धोकादायक असतं. ते फक्त थोडं खाली ओढतं. तुम्ही आणि परत नाश्ता करता बघा. एक साधं लक्षात घ्या, डायबिटीजची जी औषधं असतात की नाही, ती कुठं असतात तुम्हाला उपाशी पोटी सांगतात का बघा. घ्या सकाळी एकदा उपाशी पोटी घेऊन बघा. तुम्हाला दारू पिल्यासारखं होईल. मग ती जी गोळी असते की नाही, नाश्त्याच्या आधी, नाश्त्यानंतर, जेवणाच्या आधी, जेवणानंतर. मग तिथंच का असते? एकदम शेवटी झोपताना घ्या बघू, तिथं सुद्धा चालत नाही. मग नाश्त्याच्या आधी का? तुम्ही रक्तात साखर वाढवणार आहे. नाश्त्यानंतर का? रक्तात साखर वाढवणार आहे. जेवणाच्या आधी का? खाणार असा आहे की रक्तातली साखर वाढणार आहे. मग तुम्ही काय खायचं ते खावा, मी दिलेलं औषध तेवढं खावा. लक्षात आलं? मग हे सगळं डाएटशी रिलेटेड आहे. मग लोकांना माहिती नाही की नाही, तुमचं कितीही तुम्ही एज्युकेटेड असा, मी ठामपणे सांगतो काय खायचं माहित नाही, किती खायचं माहित नाही, केव्हा खायचं माहित नाही. मग हे जे लोकांनी आता एक्सपिरियन्स तुम्ही ऐकला, या लोकांनी 87 फॅमिलीच्या गाईडन्स खाली काम केलं. आणि मग काय खायचं आम्ही सांगितलं, किती खायचं आम्ही, केव्हा, आणि खाऊन पिऊन वजन कमी करायचं. पण स्पेसिफिक खावं लागतं. लक्षात आलं? आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन, पोषक तत्वांचा अभाव, न्यूट्रिशन डिफिशियन्सी, तिथं बऱ्याच गोष्टी असतात. आता मी तुम्हाला फक्त एक औषधाचा साइड इफेक्ट सांगतो आणि मी इतर ह्या ठिकाणी सांगतो. प्रचंड साइड इफेक्ट आहेत. लक्षात आलं? माझा तो स्वतंत्र टॉपिक पण असतो. तुम्ही बेसिक ड्रग्स सगळ्यांना मेटफॉर्मिन चालू असतं. सगळ्या जगात हे मेटफॉर्मिन औषध वापरलं जातं. लक्षात आलं? तर ही
औषध जे असतं की नाही तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये असतं. आता बघा फक्त मला अर्धी गोळी आहे, 500 mg ची गोळी आहे की नाही, तर ती मेटफॉर्मिन असते. लक्षात आलं? मग ती 250 mg असते, 500 mg असते, 1000 mg असते. तर हा बेसिक ड्रग आहे. एक बेसिक ड्रगचा मी तुम्हाला नुसता साइड इफेक्ट सांगतो, किती प्रचंड साइड इफेक्ट आहेत. आणि मग त्याच्यामध्ये मेटफॉर्मिनमुळे तुमचा अनहेल्दी वेट लॉस होतो. काही लोकं अहो वजन कमी करण्यासाठी ते औषध घेतात. नाही चालत असं. काय वाटेल ते. मेटफॉर्मिनमुळे तुमचा बघा वय वाढेल तसं, वय वाढेल तसं. हे सगळे डायबिटीज लोक असे लुकडे दिसतात बघा. दिसतात की नाही? असे लुकडे म्हणजे लुकडे होत जातात. वय वाढेल तसं. आणि अनहेल्दी तो वेट लॉस असतो. आणि त्या लोकांना काय वाटतंय, त्यांचं आमचे हे पॅरामीटर्स चेक केले की नाही, त्यांचं सगळं ओकेच असते. हे 8 वजन ओके, BMI ओके. लक्षात आलं? पण मसल्स वीक असतात. पण डायबिटिक आहेत की नाही, तो अनहेल्दी वेट लॉस असतो. तर हे लाँग टर्ममध्ये ज्यावेळी तुम्ही आणि घेता. तुमचं हे मेटफॉर्मिन कधी बंद होत नाही. तुम्हाला लाँग टर्ममध्ये घेता मेमरी लॉस, अल्झायमर डिसीज मी म्हटलं की नाही, स्मृतिभ्रंश त्याचं कारण हे मेटफॉर्मिन आहे. लाँग टर्ममध्ये तुम्ही ते कायम घेत राहता आणि हा मेमरी लॉस म्हणजे तुमचा अल्झायमर, डिमेन्शिया वगैरे जे आहे की नाही, किडनी डॅमेज होतं ते तुम्हाला सांगितलं. ते लॅक्टिक ॲसिड वगैरे होतं. ॲनेमिक कंडिशन, तुमचं B12 असंही शाकाहारी लोकांचं B12 कमी असतं. लक्षात आलं? आणि त्याच्यामुळे B12 कमी, B12 जेवढं तुमचं कमी तेवढं तुमचं हिमोग्लोबिन कमी. लक्षात आलं? हिमोग्लोबिन कमी तुम्हाला अशक्तपणा, थकला. बघा डायबिटीजचे लोकं कायम थकलेले, दमलेले दिसतात. कारण का ऑक्सिजन कॅरी होत नाही. तुमचं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं. रूट कॉज काय? ॲनिमिया. त्याचं कारण काय? मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिनमुळे B12 तुमचं ॲब्सॉर्ब होत नाही. लक्षात आलं? आणि त्याच्यामुळे तिथं त्याचा रोल असतो. लक्षात आलं? लो एनर्जी राहते. नर्व्ह डॅमेज होतात. मी पायाला सांगितलं की नाही, सगळे डॉक्टर बघा तुम्हाला पायाची काळजी घ्या. पायाची आणि इकडं आम्ही पायाची काळजी घेतो. घ्यायला पण लागते. मग ते पायात सॉक्स घालतोय, पायात बूट घालतोय. पायाची काळजी घ्यायला पण लागते. अरे साखर का वाढली तिथं काम कर की. तिथं काय काम करणार नाही. पायात सॉक्स घालणार, काय टोचू नये बघणार, ते बूट घालणार, हे सगळं करायला लागतंय. पण मुळावर काम करा नाही, तिकडं काय करत नाही. स्टमक पेन बघा तुम्ही अनिल हावळेंचा जर एक्सपिरियन्स ऐकला असेल, तर त्यांना पोटाच्या किती तक्रारी होत्या. डायबिटीजग्रस्त होते. लक्षात आलं? त्यांच्या पोटाच्या तक्रारी होत्या. हे तुम्हाला पोटाच्या नॉसिया, व्हॉमिटिंग, ब्लोटिंग, गॅसेस हे पोटाच्या तक्रारी ड्यू टू मेटफॉर्मिन औषध त्याच्यामुळे होतं. लिव्हर प्रॉब्लेम होतात तुमचं, लॅक्टिक ॲसिड वगैरे वाढतं. तर हे सगळे एका मी तुम्हाला मेटफॉर्मिनचे तुम्हाला हे ऐकवलं. तर हे आणि बाकीचे सुद्धा ड्रग आहेत की नाही, तर त्याचे पण औषध तुम्हाला त्याचे कॅन्सर-बिन्सर होण्याची शक्यता असते त्या औषधाच्या साइड इफेक्टमुळं. लक्षात आलं? तर व्हायचं आहे औषध मुक्त, डायबिटीज मुक्त व्हायचं आहे. मी तुम्हाला परत सांगतो, पक्की गॅरंटी देतो, पक्की गॅरंटी. आणि नाही जर डायबिटीज मुक्त झाला, तर इथं मला शेट्टे सरला असं पकडायचं. पण गाईडन्स खाली मात्र आमच्या काम करायला पाहिजे. एक नाही लाख प्रश्न विचारा. शंका निरसन झालं कधी, तर तुम्ही तुमचं डोकं कुणी चालवायचं नाही. आता जे लोकांचे तुम्ही एक्सपिरियन्स ऐकला, त्या लोकांच्या गोळ्या, इंजेक्शन, औषधं कुणी बंद केली? त्यांच्या डॉक्टरनी बंद केली. लक्षात आलं? फक्त गाईड कुणी केलं? शतायशी फॅमिलीने केलं. तर जे नवीन लोकं नुसतं ऐकायला आले, पाण्यात उतरा, पाण्यात पाय सोडून पोहायला येत नसतं. लक्षात आलं? कपडे काढून पाण्यात उतरावं लागतं, हात-पाय मारायला लागतात, मग तुम्हाला पोहायला येणार आहे. तर तुम्हाला जर औषधमुक्त व्हायचं असेल बघा, तर व्हायचं असेल की नाही, तर ज्यांनी त्यांना लिंक दिल्या, त्या सगळ्या लोकांना आत्ताच्या आत्ता फोन करा. हे काय सांगत होता? काय शेट्टे सर बडबडत होता? आणि मला औषधमुक्त व्हायचं आहे. नाही झालं तर तुम्ही मला विचारा.